रमेश महाराज यांनी आपल्याला मदत केली, ग्रामस्थांनी मदत केली, या भागामध्ये राहणारे जे सर्व नागरिक आहेत, या तालुक्यामध्ये असणारे सर्व नागरिक त्यांनी मदत केली। त्या सर्व नागरिकांचं, दानशूर अशा व्यक्तिमत्वाचं मी मनापासून कर्जत जामखेडकरांच्या वतीने इथं आभार व्यक्त करतो। मगाशी सांगण्यात आलं की माझे आई वडील इथं अनेक वर्षांपासून येतात, तसं थोडंसं आध्यात्मिक पगडा आमच्या कुटुंबावर खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लहानपणीपासून वारीचं महत्त्व हे आम्हाला माहीत आहे। लहान असताना माझे आई वडील मला तुकोबारायांच्या पालखीमध्ये घेऊन जायचे। लहान होतो, इथं काही लहान मुलं आहेत तसा मी असायचो। आम्हाला प्रश्न खूप पडायचे, लहान मुलांना प्रश्न पडतात, कुतूहल असतं, मन साफ असतं। पण मला प्रश्न पडायचे की सगळे एकामेकाला माऊली का म्हणतात? एखाद्या वयाने मोठा व्यक्ती असेल तर वयाने लहान मुलाचा नाही तर मुलाच्या पाया का पडतात? इथं कुणी दुसरं काय बोलत नाही, कुणी जात विचारत नाही, धर्म विचारत नाही, कोण कुठल्या भागातून आले हे विचारत नाही। फक्त काय सगळ्यांच्या मनामध्ये आहे तर आपल्याला पंढरपूरला जायचंय, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय आणि फक्त पांडुरंगाचे विचार आणि त्यांचं स्मरण करत चालत जायचं आणि पंढरपूरला जाऊन फक्त नतमस्तक व्हायचं, एवढाच विचार या सर्व वारीमध्ये असणाऱ्या मान्यवरांचा आणि वारकऱ्यांचा तिथं असायचा। आणि मला माझ्या आई वडिलांनी उत्तर त्यावेळेस जे दिले आजपर्यंत मी कधी विसरलो नाही की वारीमध्ये कुठलाही भेदभाव हा चालत नाही, वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव चालत नाही। संतांनी आजपर्यंत जो विचार आपल्या सर्वांना दिला त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही भेदभाव चालत नाही। फक्त काय चालतं तर आपण माणुसकी जपली पाहिजे, बंधुभाव जपला पाहिजे, सगळ्यांना एकत्रित घेऊन पुढे गेलो पाहिजे आणि समाजाचं भलं झालं पाहिजे, हेच मला लहानपणीपासून तिथं सांगितलंय। म्हणून मी कुठलेही काम तिथं जेव्हा करतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा न करण्याचा प्रामाणिकपणे तिथं मी प्रयत्न करत असतो। त्यामुळे देहूला मी जातो, आळंदीला जातो, पंढरपूरला अनेक वेळा मी तिथे गेलेलो आहे। श्रीमंत चौदा महाराजांचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा अनेक वेळा मी इथं आलेलो आहे। पण याच्यामध्ये राजकारण कधी मी मनात ठेवलं नाही। राजकारणात येण्यापूर्वीपासून मी इथे येतो। कर्जतला सुद्धा संत श्री गोदर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी अनेक वेळा मी तिथे येऊन गेलेलो आहे। राजकारणाबद्दल मी कधी विचार केला असेल तर 2017ला केला। त्याच्या आधी मी माझ्या आई वडिलांना म्हणायचो की नाही, मला राजकारणात यायचं नाही, मला व्यावसायिक क्षेत्रामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करायचं आहे। त्यामुळे जेव्हा केव्हा मी इथं आलो, पंढरपूरला गेलो नाही तर जिथं जिथं संतांचे विचार आहेत त्या सर्व पावनभूमीमध्ये मी गेलो। कधीही माझ्या मनामध्ये राजकारण नव्हतं। फक्त काय होतं की जे संतांनी दिलेले विचार आहेत ते फक्त माझ्या मनामध्ये यावेत, माझ्यावर संस्कार जर कोणाचे असावे तर ते संतांच्या विचाराचे असावेत, एवढीच प्रामाणिक भूमिका त्यावेळेस तिथे मी मांडली होती आणि तशाच पद्धतीने काम करतोय। तसं काय असतं की जेव्हा ताकद आपल्या हातामध्ये येते, जेव्हा आपल्याकडे एखादं पद येतं, आपला स्वभाव बदलतो। पण तुम्ही माझ्याकडे बघितलं असेल, पूर्वी जसा स्वभाव होता तसा आता सुद्धा आहे। कपडे सुद्धा तसेच आहेत। कपड्याच्या बाबतीत, स्वभावाच्या बाबतीत, बोलण्याच्या बाबतीत कुठेही तिथं माझ्यामध्ये कुठला बदल झालेला आपण सर्वांनी बघितलेला नाही। फक्त केस थोडेसे पांढरे झाले। आता काय करणार राजकारणामध्ये?